गर्ज महाराष्ट्र माझा गर्ज महाराष्ट्र माझा बोला गर्वान अभिमानान निदड्या छातीन मराठ्यांचं कुळशील अनगाव दख्खनी भगव्या झेंड्याचं नाव शिवगाथा गाऊ गौरव भाव जी शिवगाथा गाऊ गौरव भाव जी शिवगाथा गाऊ गौरव भाव जी नमस्कार सृजनो. अपरांतायन या उपक्रमाअंतर्गत कोकणामधील संस्कृती, बोलीभाषा, तिथे तयार झालेलं साहित्य आणि इथल्या लोककला या सर्वांचा आपण एक एक करून विचार करत असतो. जाणत्या लोकांकडून त्याबद्दल जाणून घेत असतो. कारण कोकण एवढा विविध अंगाने नटलेला आहे, विविध परंपराने नटलेला आहे की त्या परंपरा समजून घ्यायचं, त्याबद्दल भाष्य करायचं तर सातत्यपूर्ण अभ्यास हवा, अनेक अनुभव असायला हवे आणि त्यानंतर त्या लोक परंपरेची रुजवणूक आपल्या संस्कारांमध्ये झालेली असायला हवी. हे जर झालं तर कोकण थोडाफार आपल्याला समजून येतो. कारण इथली संस्कृती, इथली लोक आणि इथली माती ही थोडीशी राकट आहे आणि जरी राकट असली तरीही तिची अभिव्यक्ती ही मात्र अफलातून आहे. आणि म्हणूनच पूर्वांपार चालत आलेली संस्कृती म्हणजे नेमकं काय, त्या संस्कृतीचे आयाम कोणते, ती संस्कृती आपल्या मनावर, आपल्या वर्तनावर नेमके कोणते संस्कार देते, या सगळ्याचा आज आपण विचार करणार आहोत. आणि आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ अभ्यासिका, लेखिका, प्राध्यापिका, कवयित्री, निरूपणकार अशी अनेक अंगाने यांची ओळख आहे अशा सौ अंजली बर्वे. नमस्कार. त्यांनी ह्या सर्व परंपरांचा नुसताच अभ्यास केला नाही तर आधुनिक स्थितीमध्ये, आधुनिक काळामध्ये त्याच्यामध्ये काय बदल होत गेले आणि काय बदल अपेक्षित आहे, त्या स्वतः स्त्री असल्यामुळे याच्यातून स्त्री अंगाने काय आवश्यक आहे त्याचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तो आज आपल्या बोलण्यातून एक एक मुद्द्यानंतर उलगडत जाणार आहे. खरं तर बर्वे मॅडम, तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारायला असाच आवडेल की आपण मनामध्ये संस्कार रुजवतो किंवा रुजवून घेतो किंवा आपली जी फॅमिली असते ती आपल्यावर काहीतरी संस्कार करते, पण शास्त्रसंमत असे 16 संस्कार म्हटलेले आहेत. हो. नेमके हे 16 संस्कार काय आहेत आणि त्याची रुजवणूक आपल्यामध्ये कशी होते? छान प्रश्न आहे. आणि प्रथम तुमचा आधी हा जो उपक्रम सुंदर राबवत आहे त्याच्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक करते. कारण खरंच हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं. संस्कारांबद्दल म्हणाल तर असं नेहमी बोलण्याचा प्रघात आहे म्हणून तुम्ही म्हटलं की संस्कार केले जातात, पण खरं तर आज संस्कार शाळा निर्माण झालेले आहेत आणि त्या संस्कार शाळातून असं मशिनरी जशी तयार करावी, प्रॉडक्ट एखादं तयार करावं, तशी काहीतरी मुलं संस्कार होऊन बाहेर पडतात ही समज सगळी चुकीची आहे. संस्कार हे आई वडील असतील, आजी आजोबा असेल, आजूबाजूचा समाज असेल, ह्यांच्या कृतीतून आपोआप लहान मुलाच्या मनात तो रुजतो आणि मग त्याच्यावर तो संस्कार होतो. आणि या दृष्टीनं पालकांनी जाणीवपूर्वक वागलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही म्हणता असं आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कारांना महत्व दिलेलं आहे. तर ह्या 16 संस्कार हे आपल्या सतत कानावर पडलेलं असतं. म्हणजे गर्भधारणेपासून त्या बाळाचं मोठं मूल होऊन त्याचं लग्न होईपर्यंतचे जे संस्कार आहेत ते 16 आहेत.
पण खरे बघितले तर 40च्या वर संस्कार सांगितलेले आहेत. मला वाटतं 42 47 हा, असे बरेच संस्कार आहेत आणि या संस्कारांमध्ये अगदी वानप्रस्थाश्रमापर्यंत हा. होतं, प्राहुतो, अग्निहोत्र आणि नंतर अगदी वार्धक्यामध्ये कसं वागावं अच्छा. असे हे सगळे त्याच्यात संस्कार आहेत. आणि ह्या संस्कारांमध्ये असं जरी 16 आकडा 40 आकडा असा असला तरी तो अगदी 100वर लिहिता येईल. अरे वा. छोटे 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 संस्कार असतात, त्याच्यात कृती आहे. म्हणजे इथे धर्म आपण थोडा बाजूला ठेवूया. हो. बहुजन समाज आपण सगळे हिंदू आजूबाजूला बघतो म्हणून हिंदूंचे 16 संस्कार हो. पुढे येतात, पण हे प्रत्येक धर्मामध्ये संस्कार आहेत आणि त्याच्या पाठीमागे काही कारणं आहेत. आणि ही कारणं म्हणजे पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून मानसशास्त्र डोळ्यापुढे ठेवून हे संस्कार करण्याचा प्रयत्न पालकांनी करावा अशा दृष्टीने ते लिहिलेले आहेत. तर या 16 संस्कारांमध्ये गर्भधान करताना म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की मूल्य संवर्धनासाठी हो. त्या डोळ्यापुढे ठेवून म्हणजे प्रत्येकाला जरी मोक्ष हा जरी हिंदू धर्मात महत्वाचा मानलेला आहे की हे जग मिथ्या आहे आणि मोक्ष हवा आहे असं म्हटलेलं असलं तरी हिंदू धर्माचा हा ठाम विश्वास आहे की तुम्ही जन्माला आलात तो आनंद उपभोगा. आनंद उपभोगू नको असं म्हणायचं नाहीये धर्माला, की तुम्ही हा आनंद उपभोगा, पण धर्म अर्थ काम मोक्ष हे त्याचे टप्पे आहेत, ह्या त्याच्या पायऱ्या आहेत. धर्माने वागूनच तुम्ही हे सगळे आनंद उपभोगायचे. इथे सुद्धा धर्माची व्याख्या हिंदू ख्रिश्चन अशा पद्धत मुसलमान अशी नाहीये. तर धर्म म्हणजे धारा आहे ती तुमची जी धारणा आहे जगण्याविषयीची, एकमेकांना सुख किंवा देण्याविषयीची म्हणजे धारे येते जी आपण धारणा धारण करून अगदी. घेतो. आणि मग त्याच्यामध्ये काय माहितीये का की मला आनंद मिळवायचा आहे, तो मिळवत असताना बाकीच्यांना ओरबाडून नाही मिळवायचा. आणि त्या दृष्टीनं ती धारणा तो म्हणतात ना 16 संस्कार हा हिंदू संस्कृतीचा एक अनमोल असं देणं आहे, तो पाया आहे. आणि तिथून मग आपल्यावर संस्कार रुजायला मुलायला सुरुवात होते. पण तुम्ही आताच सुरुवातीला म्हणाल की पहिला जर गर्भधारणेपासूनचा संस्कार म्हणजे गर्भदान करायचं, पण एवढे सगळे संस्कार किंवा अगदी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्यापर्यंतचे हे सगळे फक्त सर्व समाजासाठी होते की फक्त उच्चभ्रू समाज म्हणजे राजा असेल, प्रधान असेल किंवा वरच्या फळीचे लोक असतील, आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणा किंवा धार्मिकदृष्ट्या सक्षम म्हणा, सत्तेच्या दृष्टीने सक्षम म्हणा, ते फक्त स्वतःवरती राबवायचे की ते तळागाळातील लोक सुद्धा तो राबवून घ्यायचे होते? मुद्दाम इथे चिपळूणच्या दृष्टीनं हा प्रश्न तुम्ही छान विचारला. कारण त्याचं असं आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण ह्याला ती जाण होती किंवा तेव्हा त्या काळामध्ये असेल शिकायचा अधिकार होता आणि त्यामुळे ते त्यांना कळत होतं. बाकीचा समाज जो तळागाळात होता, आता कोकणात बघितलं तर आदिवासी म्हणता येतील असेच लोक झाडाझुडपात राहत होते. आणि रेणुका नदीनं म्हणजे परशुरामांनी ही भूमी वसवली आणि त्यांच्या आईनं इथे ते संस्कार दिले की लग्न करावं, संसार करावा, हे तिने सगळं शिकवलं असं म्हणतात इथल्या समाजाला. तोपर्यंत त्यांना हे काही माहीत नव्हतं. म्हणजे जसे प्राणी जन्माला आले तशीच माणसं जन्माला आली आणि ती त्यांचा ह्याच्या वकुबीप्रमाणे काही अन्नधान्य मिळवत होती, खात होती, इथपर्यंतच होतं. त्यांच्यापर्यंत हे पोचलेलंच नव्हतं. ते पोचायला हवं होतं वगैरे, बरोबर आहे. म्हणजे बरेचदा असं म्हणतात की यज्ञ वगैरे जेव्हा असत ना तेव्हा सगळ्यांना आमंत्रण असते ना, फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय किंवा विशिष्ट जाती असं नव्हतं. सगळ्यांसाठी आमंत्रण असे आणि सगळ्यांपर्यंत ते पोचवलं जायचं. फक्त प्रत्येकाची, आता कसं खेडेगावातलं शिकणारं मूल त्याला बुद्धी नसते असं नाही, तो हुशार नसतो असं नाही, पण त्याच्यापर्यंत किती फॅसिलिटीज पोहोचतात त्याच्यावर तो ग्रहण करतो. तसं त्या काळात ते शक्य झालं नसेल. आता मीडिया स्ट्रॉंग झालाय, आता कुठेही रानावानात सुद्धा आज ऑनलाईन शिक्षण चालू आहे कोरोनाच्या काळात. तसं त्या पद्धतीनं कदाचित तुम्ही म्हणता असं असू शकेल की विशिष्ट जातीलाच ते संस्कार करायचं बंधन किंवा त्यांनाच ते माहीत असेल आणि ते करत ते मोठ्या प्रमाणात करत होते, त्याच्यामुळे ते त्यांचे करतात, आपण कशाला करायचं वगैरे अशी कदाचित मानसिकता तयार झालेली असू शकेल. असे असू शकेल. आणि तुम्ही जे म्हणतात ना की 16 संस्कारांमध्ये गर्भधान आहे किंवा बाकीचं मुंज आणि सोडमुंज ह्यातला जो फरक आहे तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया. हो चालेल. तर गर्भाधानाच्या बाबतीत सुद्धा तिथे विवेकाला स्थान दिलेले. म्हणजे आज जे काही मनात आलं आणि आम्ही मुक्त संचार केला किंवा आम्हाला वाटतंय तसं वागतोय असं तेव्हा त्या काळात नव्हतं. लग्न झाल्यानंतर सुद्धा समाजानं स्त्री पुरुषांना एकत्र मान्य केलेलं असून सुद्धा एकमेकांची संमती घेऊन शुभ दिवस बघून त्यावेळेच्या ते धार्मिक किंवा कल्पना होत्या
ते शास्त्राला म्हणून आहेत नाहीत, आज श्रद्धेत मोडतील की अंधश्रद्धेत, हा भाग वेगळा. तर हे सगळं सगळ्यांनी मान्य करून एकमेकांना विचारात घेऊन एकमेकांचं मन विचारून आणि तो दिवस ठरवला जायचा. अच्छा. आणि मग तो दिवस ठरवण्याकरता आधी काही धार्मिक विधी केले जातात. जसं अच्छा. लग्नात सुद्धा जे सगळं सांगितलं जातं की ही सहधर्मचारिणी आहे, हो. तर हिला प्रत्येक गोष्टी हिच्या सुखदुःखात तू सहभागी व्हायचंयस, हो. हिचा सांभाळ तू करायचंस, हे सगळं लग्नांमध्ये विधीत त्या ह्याच्यात श्लोकांमध्ये आहे, हो. मंत्रांमध्ये. तर तशाच पद्धतीने ह्याच्या सुद्धा की पुढची संतती जी आहे ती केवळ मैथून सुखाकरता तुम्ही मैथून करायचं नाहीये, हा. तर पुढच्या एकूणच वंशवेल वाढण्याच्या दृष्टीने, समाजाला सांभाळण्याच्या दृष्टीने काही मूल आपलं सुदृढ झालं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही म्हणता असं राजा असला तर राजाला तेव्हा त्या कुसंवन म्हणून पण कार्यक्रम असेल, मुलगा व्हावा मुलगा म्हणून. व्हावा. आज आम्ही स्त्रीमुक्तीवाल्या भांडू की हो, बरोबर. हा पुढचा संस्कार आहे. बरोबर. तर त्या काळामध्ये मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जात होती आणि त्यामुळे राज्यकारभार सांभाळणारा मुलगा असायचा. बरोबर. आणि मग पुढचं राज्य चालू राहिलं पाहिजे, आक्रमण येता कामा नये, तो सक्षम असला पाहिजे म्हणून तो विधी. मग तो योग्य अयोग्य म्हणजे मी आता म्हटलं श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग वेगळा, पण कारण मात्र जी होती ती मूल्याला धरून होती की हो, बरोबर. चांगलं संतान जन्माला यायला हवं, ते सक्षम व्हायला हवं, हे विचार करून संतती निर्माण व्हायला हवं. काही म्हणण्यापेक्षा बरंचसं अध्यात्म ज्या वेळेला आपण वाचतो ना त्यावेळेला स्त्रीचं ऋतुमती होणं किंवा रतिस्नात होणं हे सोहळा केला जायचा. हो. त्याच्यावर खूप म्हणजे गाजाबाजा करून सगळ्यांना जाहीर केलं जायचं की मुलगी सज्ञान झाली किंवा स्त्री सज्ञान झाली, सक्षम झाली. आणि त्याच्यानंतर जरी तिचा विवाह झाला तरी जसं तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की गर्भधानाला जाताना तो एक विशिष्ट मुहूर्त, आता म्हणजे लग्न झालं दुसऱ्या दिवशी हनीमून असेल किंवा लग्नाच्या आधीच honeymoon असतो वगैरे, हे सगळ्या गोष्टी असतात. पण त्यावेळेला आणि असे अनेक दाखले सापडतात की अयोग्य वेळी जर मैथून झाला तर वेगवेगळ्या प्रकारच्या सत्यते निर्माण झाल्या. आधीची सुधारणा आहेत आपल्या ह्याच्यात सांगितलेली. मग ह्या सगळ्याचा विचार त्या संस्कारामध्ये येत होता. हा, म्हणजे हा विचार करूनच त्यांनी संयम बाळगायला शिकवलंय. हा. म्हणजे असं आता तर असं म्हणतात की छोट्या छोट्या ज्या गोष्टी होती, नको शनिवारी काढू नका, हा. मांजर गेलं जाऊ नका, थांबा जरा, किंवा उंबरठ्यावर शिंकू नका, किंवा मीठ अमुक वेळेला घ्यायचं नाही, हा. चुना अमुक वेळेला भेटत नाही वगैरे हा. अशा काहीतरी अशा काही होत्या. हा. तर ह्या बारीक सारीक गोष्टी तथ्य आहे की नाही हे बघण्यापेक्षा मला असं वाटतं आजच्या काळात की छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला संयम शिकवलेला हा. आहे की थांबा जरा, विचार करा. ती मधली जी प्रक्रिया आहे ती होतच नाही बरेचदा. हो. की माझ्या मनात आलं ते मी करून टाकलं, ह्याच्यामध्ये काहीतरी विचारांची प्रक्रिया हवी, ती बरोबर. व्हायला हवी. त्याच्याकरता छोट्या छोट्या गोष्टीतून कदाचित संयम शिकवलेला असेल. मग उपवासाचं सुद्धा असंच आहे. आता आम्ही अर्थ सांगतो की उपवास म्हणजे सानिध्यात राहणं, खाण्याचा संबंध नाही तिथे, असे वेगवेगळे आपण अर्थ सांगतो आणि ते चुकीचे नाहीये. पण उपवासाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे की तुम्हाला जे उपभोगायचं आहे ते उपभोगताना सुद्धा कुठेतरी संयम हवा, कुठेतरी विचार हवा, हेच प्रत्येक ठिकाणी दाखवलेलं असेल. या 16 संस्कारांमध्ये उष्टावण आहे. आता खाण्याचा संबंध आला नसेल की लहान बाळ 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधावर वाढतं. मी तुम्हाला तेच विचारणार होतो की बालपणातले महत्वाचे संस्कार कोणते आहेत नेमके? जावळ म्हणून ह्याच्या आधीचा असतो. हो. बाळ झाल्यानंतर जातकर्म असतं. हा. म्हणजे त्याचे पहिली 5वा दिवस 6वा दिवस, हा. या दिवशी त्याला म्हणजे 5वी केली जाते, षष्टी केली जाते, हा. बारसं केलं जातं, बारसं केलं जातं, नामकरण विधी नामकरण विधी केलं जातं. आणि त्याच्यानंतर जावळ केलं जातं. जावळ आता कसं आहे, प्रत्येक मुलाचे केस जसे वाढतील त्याच्यावर ते अवलंबून हो. असतं. जावळ उष्टावण ही पाठोपाठ येणाऱ्या गोष्टी आहेत. हा. आणि उष्टावण 6 महिन्याचं होऊन 6 महिन्यापर्यंत आईचंच दूध त्याने प्यावं, आता शास्त्र सुद्धा सांगतं. हो. आणि 7व्या महिन्यामध्ये त्याला आपण जे जे खातो त्याचे रस सगळे त्याच्या हा. पोटात जावे. आंबट, तिखट, खारट, हा. गोड, तुरट, ह्या हा. सगळ्या ज्या 6 चवी आहेत, हो. या चवी त्यातले अन्नरस हे त्याच्या पोटामध्ये जायला सुरुवात हवी. कारण आता शास्त्र सांगतं की तुमची चव सुद्धा लहानपणापासून डेव्हलप व्हावी लागते, तेव्हा तेव्हा ते तुम्हाला आवडतं. हो. असं अगदी मजेत सांगायचं झालं तर सर्वसाधारणपणे नवीन लग्न झाल्यानंतर बायकोचा स्वयंपाक आवडत नाही, आईचाच आवडतो. हो. त्याचं कारणच आहे, चांगलं वाईट नसतं त्याच्यात नाही, करणं, बरोबर. तर लहानपणापासून तेच सवय खाल्लेलं झालेली असतं. असते आणि ती एक सवय आणि ती तोंडामध्ये सवय त्याला रुजलेली असते. 7व्या महिन्यात
लावायची ते उष्ट्रावण आणि मग ते कौतुकान करतात. नुकता दात यायला लागलेला असतो, मग चांदीची वाटी ती दातावर लावायची मामा हा. आणि मग करायचं. ह्याच्यात एक नातेसंबंध राखणं हा सुद्धा प्रकार मला वाटतं असेल की ते मामानच त्यावेळेला मला यायचं. वाटतं नाव सुद्धा जे सांगायचं असतं ते आत्याने घरामध्ये सांगायचं असतं. आत्याने घरामध्ये. किंवा बाळ जन्माला ज्या वेळेला येतं तेव्हा आत्या तो काहीतरी सोन्याचा वळ वगैरे असेल म्हणजे जेवीवर टेकून असं काहीतरी प्रकार केला जातो. हा स्वर्णप्राशन हा विधी आता सगळीकडे माहीत झालेला हा. आहे की डॉक्टर म्हणजे वैद्य लोक सांगतात हो. की सोन्याचं पाणी पोटात गेल्यानंतर काय काय चांगले बदल होतात हो. शरीरात. तर तोही त्याच्यात हा असेल. तुम्हाला नाकात- आतेचा मान असतोय. हो. हा. नाकात हे सोडतात तुळशीचा तुळशीचा रस सोडतात. हा. तर असं त्याच्या पाठीमागे आयुर्वेद आला परत. हा. आणि हे तुम्ही म्हणता असं नातेसंबंध प्रत्येक ठिकाणी अगदी ह्या सगळ्या संस्कारांमध्ये प्रत्येक नात्याला महत्व दिलेलं आहे. नाती आणि जपून मला वाटतं ठेवली जातात. जावळ काढताना सुद्धा मामाच्या मांडीवर वगैरे त्या मुलाला बसवायचं हो. वगैरे अशी एक पद्धत आहे. बरोबर. पण जावळ मुलगा आणि मुली दोन्हीच करतात दोन्हीच. आणि दोन्ही मामाच्या मांडीवर त्यांना बसवायचं. हो. आता प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल, थोडाफार फरक असू हा. शकेल, पण मला माहिती आहे ते तरी असं आहे. हा पण आई वडिलांपेक्षा दुसरं नातं कोणतरी असतं त्यावेळेला. हो. म्हणजे मामा असेल काका असेल प्रत्येक समाजाप्रमाणे नातं वेगळं असू शकेल. ऋषीकडची आई वडील आजी आजोबा अशी असली, हा. वाडावरचं म्हणतात हा. त्याला, की एवढ्या पिढ्या सगळ्या चांगल्या तंदुरुस्त आहेत. हा. तर त्यावेळेला सुद्धा मामदव म्हणून एक प्रकार असतो अच्छा. की सोन्याची फुलं उधळायची आजीनं पंटूला. हा. आता पंटीला पण करतात. हा, बरोबर. हा. पण म्हणजे ह्या सगळ्या पिढ्या एकूण शारीरिक दृष्ट्या चांगल्या असतात, हयात असतात. हो. हा. आणि त्यामुळे ते मामदा हा प्रकार असतो. हम्म. तसंच आता आपण मुंजीकडे येतो तर मुंजीच्या बाबतीत म्हणजे मला असं वाटतं की आज करिअरचा विचार केला जातोय असं वाटतं आपल्याला, पण त्या काळात तो केला गेला होता की मुंजीच्या बाबतीत मुंज झाल्यानंतर सोडमुंज होईपर्यंत, सोडमुंज सर्वसाधारण 12 वर्षांनी लग्नाच्या वेळी केली हा, जायची. बरोबर. तर त्यावेळेला मुंज ते सोडमुंज हा मुलगा गुरूंच्या स्वाधीन केला जायचा. अच्छा. त्याला गुरुजी नाव ठेवतात, दुसरं नाव दिलं जातं त्याला. हो. पहिले असा संबंध इतका संपवतात तात्पुरता हा. की आई वडिलांच्या घरून जेव्हा मुलगा गुरुगृही जातो शिकायला हा. त्यावेळेला त्याला सुवेल सुतक बाधत नाही. हा. मुंज झाल्यानंतर हे सोडमुंज मी होत आज नाही. पहिल्यांदा ऐकतोय. हा. हा. त्याचं कारण असं आहे की त्याला आता शिक्षणाकरता पूर्ण वाहून घ्यायचंय. हो. त्यामुळे त्याने ह्या बंधनात अडकू नये भावनिक दृष्ट्या सुद्धा. हो. आणि मग त्याचे ते सगळे शिक्षण वगैरे झाल्यानंतर समावर्तन विधी म्हणून आहे त्याच्यात अच्छा. 16 संस्कारानं. हा. म्हणजे तो गुरुगृहातून आपल्या घरी परत येतो परत येतो. आणि छान तो समारंभ केला जातो. आज जसा 10वी 12वीचा सेंड ऑफ केला जातो. आणि तो समावर्तन कार्यक्रम झाल्यानंतर गुरुदक्षिणा हा, द्यायची. गुरुदक्षिणा द्यायची. आणि मग घरी आल्यानंतर काय कार्यक्रम असायचा? नाही, घरी आल्यानंतर मग त्याचं लग्न ठरवणं असेल किंवा अच्छा. त्याच्या हातात राज्यकारभार सोपवणं असेल क्षत्रियांच्या बाबतीत, हो. किंवा इतर जे काही व्यवहार आहेत त्याने ते आई वडिलांचं हे हलकं करायचं म्हणजे काम मुलाला मुलगा मुलगी पोटा पाण्याला लागली हा, अशा तऱ्हे. मार्गाला लागली. अगदी. आणि मग त्याच्यात मी म्हटलं असेल ह्या 16 संस्कारांनंतर म्हणजे मग त्याचं लग्न आलं त्या सीमंत पूजनामध्ये म्हणतात हो. तसं की सीमंतिनी वगैरे असे ते छोटे छोटे विधी बाकीचे आहेतच 16मध्ये. आणि लग्नानंतरचे जे म्हटलं की 40च्या वर आकडा जातो तर ते विधी सांगितलेले ते आपल्याला उपयोगी असे की आई वडिलांनी मुलं मोठी झाली की म्हणजे मनुस्मृतीत सुद्धा ते सांगितलं हो. की बापाच्या चप्पल मुलाला व्हायला लागल्यानंतर समान पातळीवर त्याच्याशी वागलं हो. पाहिजे. वैचारिक सामाजिक सगळं. हा. तर त्यांना ते अधिकार द्यायचे, त्यांना ते स्वातंत्र्य उपभोगू द्यायचं, त्यांना ती कर्तव्य कळू द्यायची आणि आपण बाजूला व्हायचे. आणि आपण बाजूला झाल्यानंतर तिथे मग वानप्रस्थाश्रम सांगितलाय. संन्यास हा प्रकार परत वेगळा आहे. संन्यासात परत 4 प्रकार आहेत. तो थोडा अध्यात्माकडे झुकणारा विषय आहे. पण वानप्रस्थाश्रमामध्ये हेच सांगितलंय की आता वानप्रस्थाश्रम म्हणजे काही उठून निघून जा घरातून असं नाही, पण त्याच्यातलं तुम्ही अंग काढून घ्या. आणि मग त्याच्यात बाकीचे जे अग्निहोत्र आहे, आहूत म्हणजे लोकांना दान देण्यापासूनच्या सगळ्या कल्पना की ज्या आपण आज समाजात सुद्धा हे सगळं करत असतो की एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव, तेही सगळे संस्कार त्याच्यात आहेत, नाही तसं नाही. तर या सगळ्या संस्कारातून मूल्य संवर्धनच आहे की तुम्ही आनंदात जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या आनंदात. हाच विषय मुख्य आहे असं मला वाटतं. तुम्ही मगाशी तो याचा विषय सांगितलात ना की सोडमुंज करायची असते. मग सोडमुंज शिक्षण घेऊन आल्यानंतर करायची की एका विशिष्ट वयातच करायची की बऱ्याच वेळेला आत्ताचे सध्या जे ट्रेंड आलेले आहेत की त्यानुसार लग्नाच्या अगोदर एक साधारणतः 2-4 दिवस 8 दिवस हा विधी केला जातो वगैरे.
नेमका विधीचा तो कालावधी काय असतो? कालावधी असं म्हणतात की त्या काळामध्ये 10-12 वर्षाचं सगळं शिक्षण घेऊन यायचं असलं. हो. त्या काळात धनुर्विद्येपासून अगदी अध्यात्मापर्यंत सगळं धर्मग्रंथ सगळे हो. हे शिक्षण घेऊन मुलं येत त्यांना 12 वर्षाचा कालावधी लागला. बरोबर. म्हणजे आत्ताच्या काळात मला एक माहित झालं की ओळखीतले एक यजुर्वेद शिकायला गेले, त्यांना हा. 12 वर्ष फक्त एक वेद शिकायला लागला. हा असे 4 वेद शिकायला किती आयुष्य जाईल. आयुष्य जाईल. तर त्या दृष्टीने किमान 12 वर्ष गृहीत धरलेली आहेत. हो. प्राथमिक सगळी माहिती हो. होण्याकरता किंवा सक्षम होण्याकरता 12 वर्षांनी म्हणजे हो. समजा 8व्या वर्षी मुंज होत असेल, 6व्या किंवा 8व्या, हो. मग 8व्या वर्षानंतर 12 वर्षापर्यंत तोपर्यंत मुलगा घरी येतो तो त्या काळात लग्नाचंच वय असायचं. हा, मुंज आणि सोडमुंज या दरम्याने ब्रह्मचर्य पाळणं अपेक्षित असतं, हा. जे पाळलं जात नाही सध्याच्या वेळामध्ये किंवा जगामध्ये. ब्रह्मचर्य सुद्धा मानसिक पातळीवर मानसिक सुद्धा पातळीवर असतं. आणि त्याच्यानंतर मग लग्न ठरणं किंवा लग्नाचे विचार सुरू होणं, ते त्याचा संसार सुरू होणं. मी अपत्य सुरू होणं वगैरे हे म्हणत नाही, पण याच्यामध्ये बरेच विधी होतात. पण ते विधी काय असतात? देवक ठेवणं हा जो प्रकार आहे ते तो सुद्धा मी आता म्हणजेच सांगितलं तसंच आहे. देवक हा. ठेवणं म्हणजे ज्या मुलीचं किंवा मुलाचं आपल्याला लग्न करायचंय त्याचे जे पालक आहेत, आई वडील असतील, काका काकू असतील, हो. पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबात ज्याची जबाबदारी असेल ते, आणि त्यांनी त्या मुलाचा आपण पुढचे जे धार्मिक विधी करणार आहोत त्या हो. दृष्टीनं देवांना हे करायचं, आवाहन करायचं. आणि मला ते अगदी धार्मिक तपशील नाही माहितीये, हा. पण देवक ठेवणं असं त्याला म्हणतात. ते देवक ठेवल्यानंतर एक फायदा, व्यावहारिक फायदा असा हा. की आता समजा 5 दिवस आधी, 8 दिवस आधी दैवत ठेवलं तर त्याच्यानंतर जर सुवेल सुतक आलं तर तो बाधत नाही त्याला. सीमंतपूजन म्हणजे मुलीचा भाग पाडणं, हा. असा काहीतरी त्याच्यात अर्थ आहे. अच्छा. सीमंतिनी असं नाव जे आहे, अच्छा. की तिचा भाग पाडणं म्हणजे मुळात काय माहितीये का, 16 शृंगार जे सांगितलेले आहेत त्याच्यात केशरचनेचा पण शृंगार महत्वाचा मानलेला आहे. अच्छा. की ती मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाणार आहे हो. तेव्हा ती त्याला प्रिय व्हावी म्हणून तिने जे नटायचं आहे हा, त्याला म्हणजे तिला शृंगार शिकवला जातो अशा हा, प्रकारे. असं असावं असं मला वाटतं. अच्छा. आणि मग लग्नामध्ये काय काय विधी असतात त्याच्यामध्ये? लग्नामध्ये आता प्रत्येक समाजानुसार वेगवेगळे विधी आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये महत्वाचे जे विधी असतात ते पूर्वीच्या काळानुसार बघितले तर कन्यादान, हा. मुलीचं सासरचं नाव ठेवण्याचा विधी, हो. मंगळसूत्र घालण्याचा विधी, हो. आणि जी घटिका म्हटलेली आहे, लग्न घटिका शुभ हो. मानलेली हो. आहे, त्यावेळेला वधूवराने एकमेकांच्या गळ्यात माळ घालणं हो. हे अगदी महत्वाचे म्हणतात असे विधी हो. सांगितले जातात. हो. कन्यादानाला खूप महत्व दिलेले आहे. हो. आणि सर्वात पुण्यदायी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. अगदी म्हणजे काय असतं हा नेमकं कन्यादान, आणि ते काय काय त्याच्यामध्ये केलं जातं? धार्मिक विधीच्या दृष्टीने बघितलं तर मी तुम्हाला सामाजिक बाजू जास्त सांगेन हा. की वंशपरंपरा चालू राहण्याकरता आणि पूर्वीच्या काळानुसार मुलाच्या घरी मुलगी जाणार, हा, बरोबर. म्हणजेच आपल्या घरातली मुलगी दुसऱ्या घरात हो. आई वडिलांनी परवानगीनं देणं हे हो. सरळच हो. आहे. तो विधी करा नाही तर नाही करा, पण आपण ते मान्य करून देतो ती मुलगी, आणि ती दिली तरच ते घर चालणार. हो, बरोबर. तर इथे जे कन्यादान म्हटलेलं आहे, तर आम्ही आज स्त्रीमुक्तीवाली म्हणतो दान म्हणजे काय, आम्ही काही वस्तू आहोत का हा. उचलून द्यायला, हा, बरोबर. सोनं दिलं, गाय दिली, अमुक दिलं, तमुक हो. दिलं, तशी आम्ही काही वस्तू आहोत का, बरोबर. आम्हाला मन आहे, आम्हाला भावना आहे, तर कन्यादान कसलं, असं आज थोडी विरोधाचीही आहे. तर तिथे जनक राजाची गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते की जेव्हा श्रीरामांचं लग्न हो. झालं सीतेशी, आणि त्यावेळेला जनक राजाने त्यांचं दशरथ राजांचं स्वागत केलं हो, चोरता, हो, हो. तेव्हा दशरथ राजांनी त्यांना नमस्कार केला. हो. मोठे राजे होते त्या हो, काळात, हो. रघुवंशातला राजा म्हणजे रघुवंशातला दबदबा राजा. होता. हो. आणि त्यावेळेला जनक राजांना काहीतरी वाटलं, तर ते म्हणले हो आम्ही आमची मुलीची बाजू, त्या काळापासून हे आहेच आहे, हो. तर आमची मुलीची बाजू आहे, तुम्ही मला नाही नमस्कार करायचा. तर ते म्हणले असं कसं, आज तुम्ही मोठे आहात कारण तुम्ही दान करताय आणि मी याच्यात, बरोबर. मी तुमची मुलगी मागतोय, माझा हात खाली आहे आणि तुमचा हात वर आहे, तुम्ही मला ती मुलगी देताय, त्यामुळे आज तुम्ही माझ्याहून खूप मोठे आहात, तेव्हा मीच तुम्हाला नमस्कार करायचा. आज बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे की मुलीचा जो पक्ष असतो तो बऱ्याच वेळेला खांदे पाडून असतो, आणि मुलग्याचा जो पक्ष असतो ते आम्ही मुलगीवाले आहोत म्हणून जरा ताट्यामध्ये असतो, आणि बऱ्याच वेळेला आम्हाला हे द्या ते द्या असं सगळं केलं जातं. मला वाटतं कदाचित कन्यादान ह्या दान शब्दाला बऱ्याच लोकांनी किंवा बऱ्याच वेळेला समाजाने अंडरलाईन करून
मग तिथून दान हुंडा वगैरे अशा प्रकार सुरू झाल्या का? नाही, हुंडा देण्याची पद्धत धार्मिक विधीत सुद्धा हा. आहे. त्याला एक शब्द आहे, आठवला की सांगते तुम्हाला. हा. वरदक्षिणा. हा, वरदक्षिणा. वरदक्षिणा. हो. कन्यादान हा, वेगळं बरोबर. आणि वरदक्षिणा वेगळी. त्याच्यात सुद्धा मला असं वाटतं की तिथेही त्यांनी सामाजिक आणि आर्थिक विचार केलेला आहे. हो. की एक मुलगी माझ्या घरातून, मला 4 मुलं आहेत, 2 मुलगे हो. 2 मुली, एक मुलगी जेव्हा माझ्या घरातून जाते बरोबर. तेव्हा तिचं अन्न वस्त्र निवारा हे खर्च माझे कमी होतं. हो. दुसरी गोष्ट त्या काळाला धरून की माझे मुलगे माझ्या घरात राहतात, पुढची इस्टेट सगळे ते सांभाळतात, घरदार असेल, हो. जमीन असेल, जे काही माझं म्हणून आहे हो. ते त्यांनाच राहणार आहे भांड्या कुंड्यापासून. हो. मग माझ्या मुलीला काय बरोबर. नाही का? तर त्या दृष्टीनं काहीतरी मुलीलाही द्यावं. मुलीचा भार त्यांच्यावर आहे, मुलीचा खर्च त्यांच्यावर आहे. आता मुलांपेक्षा सुद्धा जास्त पगार मिळवणाऱ्या आहेत. बरोबर. पण त्या काळामध्ये एक मुलगी जिचा खर्च मी आता आई वडील म्हणून करत होतो ते आता त्याचे मुलाचे आई वडील किंवा मुलगा करणार आहे. बरोबर. त्या दृष्टीनं काहीतरी आपण द्यावं, ही एक भावना. दुसरी भावना आज जी आहे की बाबा सासरच्यांना खुश ठेवलं की आमच्या मुलीचं चांगलं करतील, ही हो. भावना आज बाळगली की त्यांना खुश ठेवूया. हा. आणि त्यांना खुश ठेवलं तर ती आपल्या मुलीशी चांगलं वागतील, नाही दिलं तर तिला टोमणे मारतील वगैरे. आज हा विचार केला जातो. बरोबर. पण तरी सुद्धा आजही हळूहळू बदलतंय सगळं आणि बदलायला हवं. पण आज मुली मुलगे निम्मा निम्मा खर्च करायचा म्हणतात. हो. म्हणजे अगदी धार्मिक विधी त्यांना पसंत असले तरी जो काही खर्च होईल तो निम्मा निम्मा असं म्हणणारी आज आहेत आपण मुलाकडची सुद्धा. बरोबर. याच्यामध्ये लग्नामध्ये केळीचं तोरण बांधलं जातं, त्याचा काय अर्थ आहे? हा, केळीचं तोरण शुभ मानलं जातं. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर बघितलं तर केळ कुठच्याही परिस्थितीत, कुठच्याही ठिकाणी जगते. हा. तिला एक पासंबा आला, तिला 3 हो. पुढे फुटतात हो. पिलो. हो. म्हणजे पुढे 3 केळी होतात, 6 हा. केळी होतात, अशी वाढत जाते. हो. आणि ऊन असू दे, पाऊस असू दे, कुठच्याही वातावरणामध्ये केळ जिवंत राहते. हो. तर हे जे वंश सातत्य आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तग धरणं आहे, हा. ते आपल्याही घरात व्हावं म्हणून कदाचित ते डाळी ठेवतात. हापूस आंबा ठेवत नाहीत. त्याचं कारण असं की हापूस आंबा हे आपलं प्रोडक्शन नाही नाही. असं मानलेलं आहे. बरोबर. आणि असा हे लक्षात समुद्राच्या तेव्हा कोकणातल्या बर्वे मॅडम असं म्हणतात की आंबा कोकणाचा नाही. मुळात हापूस आंबा आपला नाही, ते कलम केलेलं आहे. आणि त्यामुळे हायब्रिड जसं आपण म्हणतो तसा तो प्रकार आहे. तर मूळ, हो. आता मूळ बियाणी बघा टिकवली जातात. आता दुधी भोपळा जो मूळ आपल्याकडे कुंभ्या आकाराचा पोपळा व्हायचा तो आता दिसत नाहीसच झाला. नाही, बरोबर. तर ते मूळ राहावं म्हणून मग कुठचा तरी आंबा, म्हणजे तो आंबा असा की रायवळ विशेषतः हो. कोळ टाकून आपोआप आलेला आंबा, त्याच्यावर कापलेला नाही, चेतलेला नाही, कलम घाव केलेला नाही. घाव झालेला नाही अशा हा, टाईपची झाडं. अशा अर्थाने ती डहाळी शुभ मानून ती लावली जाते. कदाचित असं असेल, पूर्वी धर्मात घर बांधताना सुद्धा 5 प्रकारची झाडं तुमच्या दारात असावी असं म्हटलेलं आहे. त्याच्यात चिंच आहे, आंबा आहे, आवळा आहे. तर ही झाडं कुठेतरी त्या धर्माच्या कारणांतरी जिवंत राहतील, लागतात म्हणून, असा कदाचित हेतू असू शकेल. आणि आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याच्या आधी कुठले संस्कार आहेत? बरेचसे धार्मिक आणि सामाजिक मी म्हटले असेल. अच्छा. की हुत, आहुत, प्रहुत वगैरे जे सगळे शब्द सांगितलेले आहे. अग्निहोत्र करा. हा. आता अग्निहोत्र अमेरिकेमध्ये प्रयोग झाले आणि त्यांनी सिद्ध केलं की हवा शुद्ध होते अग्निहोत्रामुळे. अच्छा. किंवा त्याची जी काही राख तयार होते थोडीफार ती शेतीला खूप उपयोगी पडते. असं आज त्यांचं संशोधन प्रूव्ह केलंय ते. आपण काय हे करत बसलेलो नाही. बरोबर. आपलं काय झालं माहितीये का, ऋषीमुनींनी सांगितलं, आपण ते श्रद्धेनं ऐकत गेलो. पण आणि त्या काळात मीडिया स्ट्रॉंग नसल्यामुळे असेल हे सगळं सांगणं समजावणं शक्य नसेल. पण आपण कुठे ते सैद्धांतिक पद्धतीनं मांडलेलं नाही. ते मांडायची गरज होती. बरोबर. ते आज केलं गेलं पाहिजे, अजून त्याच्यावर काम झालं पाहिजे. तर त्या दृष्टीनं हे अग्निहोत्र वगैरे पण सांगितलेलं आहे. म्हणजे हवा शुद्ध राहणं, ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर होणं, हवा शुद्ध राहणं, हे कदाचित त्याच्यातून संस्कार असतील. आणि म्हातारपणामध्ये मग संस्कार हो. म्हणजे ती साठी शांत किंवा चंद्रदर्शन जे म्हटलेलं आहे, अच्छा. सहस्र चंद्रदर्शन. अच्छा. ते 16 संस्कारामध्ये येतं का? हा, हे मला वाटतं ते सगळे फॅड आहे की नाही, फॅट नाही, ते विधी ना, धार्मिक विधी आहेत त्याच्यात. अच्छा. आणि त्या दृष्टीनं केलं जातं. अच्छा. म्हणजे खरं साठी शांत म्हटल्यावर मी शांत व्हायला पाहिजे. तर ते विधी आहेत की 60 वर्ष आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा पार पाडलाय.
म्हणून ती साठी शांत केली जाते. मग आता तुला वगैरे जी करतात ती पूर्वीची पद्धत आहे की आता ते मध्ये आलेली? पूर्वीच्या काळी होती, म्हणजे जी सधन घरं आहेत किंवा हा. राजे असतील हम्म. तर तुला करताना सुद्धा हाच भाव आहे की समाजाला तुम्ही काहीतरी द्या. हम्म. आज मी लहानाची मोठी होताना आई वडिलांनी मिळवलेलं मी जरी खातीत असले तरी सुद्धा समाजाचं काही मी देणं लागते. बरोबर. मी जे बाहेर वावरते, माझ्यावर जे कळत नकळत संस्कार होत असतात, मी शिकत असते ते समाजाकडनंच शिकत असते. बरं. त्यामुळे तुला केल्यानंतर जे माझं वजन आहे तेवढ्या वजनाचं जे काही साखर असेल, पुस्तक आजच्या काळात आपण लायब्ररीच्या संदर्भात हो. बघतो, पुस्तकं दिली जातात, तर ते लोकांना द्यावं ही इच्छा त्याच्या पाठीमागे असावी. पूर्वीच्या काळामध्ये वानप्रस्थाश्रम स्वीकारताना राजा असेल किंवा घरातला कर्ता पुरुष असेल किंवा काही प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोक सुद्धा की आपला सगळा व्यवहाराचा भाग हा घरातल्या इतर पुढच्या पिढीला जी करती पिढी तयार झाली त्याच्याकडे सोपून मनात निघून जायचे किंवा अध्यात्मामध्ये रमायचे किंवा तप करायचे किंवा आपल्या कलेमध्ये रमून जायचे. आजच्या काळामध्ये या अशा पद्धतीच्या वानप्रस्थाश्रमाकडे आपण कसं बघतो? म्हणजे माझा दृष्टिकोन विचार दृष्टिकोन म्हणजे आज तो कशा पद्धतीने स्वीकारता येतो? आज जास्त गरज आहे असं मला वाटतं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे एखादा वयस्कर माणूस जर कायमस्वरूपी आजारी पडलेला हो. आहे की त्याचं सगळंच करावं लागतं, बरोबर. तर घरात माणसं होती. बरोबर. आज घरात माणसं नाहीयेत, सगळी जण बाहेर पडतात हो. आणि माणूसबळ कमी आहे. म्हणजे आई वडिलांना सांभाळण्याची तीव्र इच्छा मुलांना असली तरी सुद्धा मूल वेळ देऊ शकत नाहीयेत. आज बरोबर. पैसा देऊ शकतात पण वेळ देऊ शकत नाही. बरोबर. अशा वेळेला आपली अडचण होतीये किंवा म्हणजे इथे नाकारायचं नाहीये, आई वडिलांचं मुलांनीच करायचंय. बरोबर. म्हणजे हे मी ठासून म्हणेन की ते संस्कार आपण करायचेच आहेत मुलांवर. तरी सुद्धा काही कारणांमुळे ते वेळ देऊ शकत नसले तर ते स्वीकारून आज काही आश्रम असे आहेत की पैसे देऊनही तुम्ही तिथे राहू शकता. तुमच्याकडे बरोबर. आर्थिक स्थिती बरोबर. उत्तम आहे, तुम्ही पैसे देऊ शकताय, तर तिथे पैसे देऊन तुम्ही राहू शकता आणि तुमचा काळ व्यतीत करू शकता. बरोबर. असाही प्रकार आहे. तर एक मी आई वडील या नात्याने मी दृष्टिकोनातून बघेन की मी हे स्वीकारेन. बरोबर. कारण शेवटी आपल्या आई मुलांवर प्रेम करणं किंवा आपल्या मुलांना त्यांनी काही विचारून जन्म घेतलेला नाहीये, आम्ही दिलेला आहे त्यांना विचारता. असा एक वाद झाला होता, तर मला एक सर म्हणाले की असा दृष्टिकोन तुम्ही ठेवू नका, म्हणजे समाजात किंवा पुढच्या पिढीवर एक वेगळा दृष्टिकोन रुजवला जाईल. बरोबर. तर मी ते दोन्ही पासून सांगते की अशी जर वेळ आली, याची कुणावर येऊ नये, अशी जर वेळ आली तर मी स्वतः आनंदाने तयार झाले पाहिजे. एक प्रकारे तुम्ही वृद्धाश्रमाची ज्याला काय म्हणतो आपण समर्थन करते. समर्थन करताय का? समर्थन नाही करत मी वृद्धाश्रमाचं. मी काळामध्ये अपरिहार्य जे बदल झाले ते स्वीकारायला पाहिजेत असं म्हणते. अच्छा. कारण आज अजून 10-20 वर्षांनी तुम्हाला असं दिसेल की आताची पुढची जी जोडपी आहे की जी हो. करिअर करणारी आहे हो. ती नो इश्यू पुढे वळली. हो. मुलंच हो. नको. हो. त्यांचं कोण बघणार आहे पुढे? बरोबर. म्हणजे एक काळ असा येणार आहे की म्हाताऱ्यांची संख्या खूप आणि तरुणांची संख्या कमी असणार आहे. तो काळ हो. जवळ आलेला आहे, दिसतोय आपल्याला. समजा मला एकच मुलगा आहे, आम्ही दोघंही एकाच वेळेला समजा ना करती झालो, हा. बरोबर. तर दोघांचंही करायला या दोघांना वेळ मिळणार आहे का पुढच्या पिढीला? बरोबर. तो त्याला मिळाला तर ती करतीलच, कारण त्यांच्यावर ते संस्कार आहेत. बरोबर. मी जर माझ्या सासऱ्यांचं करताना ते बघताय त्यामुळे ते करणार, बरोबर. मनात असणार त्यांच्या. बरोबर. पण ते किती वेळ देऊ शकणार आहे? आज असं आहे, दोघंही घराबाहेर पडतात, नवरा बायको. हो. आणि म्हाताऱ्या माणसांना आत्ता भूक नसते, 8ला जेवायला वाटलं तर आत्ता नको 9ला वाढ, 9ला वाढलं तर म्हणणार 1 वाजता वाढ, आता भूक बरोबर. नाहीये, किंवा 10दा पाणी लागणार त्यांना. हो. म्हणजे एक त्या वयाचं हे सांगते, चूक कुणाची नाही. नाही. तर तेवढा 10 वेळ माणूस देऊ शकतोय का आपण? बरोबर. पर्यायी माणूस आज देत आहे. आज अशा काही आहेत सामाजिक संस्था की ती माणसं पुरवतात पैसे देऊन हो. आणि ती ठेवली जातात. असे जिथे जिथे पर्याय उपलब्ध आहे तिथे तिथे तो पर्याय स्वीकारायला हवा आणि आज दिसतोय स्वीकारताना. वृद्धाश्रमाचं समर्थन मी असं करणार नाही की माझा वेळ आहे, मी एक आणि सून तुम्ही आहे. त्यांना तिकडे पाठवा. हा, मी सून आहे, मला वेळ आहे, तरी मी माझ्या सासूला आश्रमात पाठवायचं हे मला कधीच पटणार नाही. बरोबर. मरण आणि मरणानंतर कोणते विधी किंवा संस्कार असतात? मरणाच्या वेळेला संस्कार म्हणजे सर्वसाधारण धर्मांमध्ये जे सांगितलेलं आहे तेच हा. की
अंती जो विचार असेल तोच शेवट तुमचा होतो तसा. बरोबर. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये तुम्ही कायम चांगले विचार करत हा. राहा, पाशातून मुक्त व्हा. जसं वानप्रस्थाश्रमात सांगितलंय तसं हो. की तुम्ही अडकू नका पाशांमध्ये. हा. म्हणजे खाणं पिणं असेल, घरात कसं चाललंय असेल, मग पुढे काय होणार या काळज्या करू नका असं सांगितलं जातं. ह्याच्याकरता काही असे वेगळे संस्कार नाहीयेत असं मला वाटतं. मरणानंतरचे जे संस्कार आहेत, अग्नी देणं, अच्छा. त्याच्यामध्ये आता असं होतं की मुलं कुठेतरी असतात, हा. ती येईपर्यंत 8, 10, 12 तास सुद्धा जातात. बरोबर. मग ते जो कोणी गेलेला असतो, आता आपण बॉडी म्हणतो त्याला, हो. तर तसंच ठेवलं जातं. हम्म. तर धर्मात म्हणजे मात्र तो संस्कार तुम्हाला सांगते. धर्मात असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा डिक्लेअर करतो की हा माणूस गेला, हम्म. त्याच्यानंतर सुद्धा 10 वायू आहेत, 5 मुख्य वायू. हम्म. आपण जे म्हणतो हो, प्राण, हो. अपान, ज्ञान हो. वगैरे, हे 5. आणि त्याचे 5 जे आणखी सूक्ष्म सूक्ष्म वायू वायू, आहेत, हो. त्यात धनंजय म्हणून जो वायू आहे अच्छा. तो शेवटी 8 तास राहतो. हा. तुम्ही डिक्लेअर केलं माणूस गेला हो, डॉक्टरनी, हो, त्याच्यानंतर सुद्धा 8 तास तो वायू असतो. अच्छा. आणि ह्या देहाचं दान करायचं हा. असतं अग्नीला. हो. म्हणजे जेव्हा आपण भडाग्नी म्हणतात बघा, हो, म्हणजे हो. भडाग्नी म्हणजे तिथे मंत्र नाहीत, काय काही नाही, नाही. नुसतं जाळून टाकलं. नुसतं जाणून. हा. तर त्याऐवजी तुमचा जो देह आहे पंचमहाभूतांपासून तयार झालाय, तो पंचमहाभूतांमध्ये देऊन टाकायचा आहे तुम्हाला. तर तो देण्यासाठी 8 तासाच्या आत द्या. कारण हा. त्याच्यात धनंजय प्राण आहे, हा. आणि प्राण असतानाच तो दिल्यासारखं होईल. अच्छा. असं मानलं जातं. हा, म्हणजे बॉडी बराच वेळ ठेवली जाते किंवा फ्रीज केली जाते अशा. हा. आणि मग त्यावेळेचे जे संस्कार आहेत ते मंत्रांनी आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर मेल्यानंतर वगैरे पुढे काय केलं जातं? हा, मग तिसऱ्या दिवशी ते हे म्हणतात तसं. सारे पूजन. हा, राग गोळा केली राग गोळा जाते, केली जाते, हाडं गोळा केली विसर्जित जातात. केली जातात. अस्थी म्हणायचं त्याला. अस्थी, हा. हाडं नाही म्हणायचं. हो, अस्थी विसर्जित केल्या जातात. त्याच्यानंतर हा तिसऱ्या दिवसानंतर परत 10वा दिवस, 12 दिवस जे महत्वाचे मानले. असं मानलं गेलंय की 10 दिवस तो आत्मा तिथे घुटमळत असतो. अच्छा. मानलं तर सगळं आहे. हो. त्या दृष्टीने ते विधी आहे अच्छा. की 10 दिवस तो तिथे घुटमळत असतो, तो तिथे असतो. हम्म. म्हणजे मनाला तिथे असतो. आणि त्यामुळे त्या 10 दिवसांमध्ये जो सुतक पाळलेला आहे ते या दृष्टीनं असेल. हा. आणि तिथे शोक दिसतो त्याला आपल्याविषयी चाललेला वगैरे. आणि मग त्याला मुक्ती मिळावी, तो घुटमळलेला आत्मा आहे, तो ह्याच्यात अडकलेला आहे, त्याला मुक्ती मिळावी म्हणून मग 10व्यातले काही हे संस्कार आहेत, त्याच्यात काही पिढ्या तोडल्या जातात. म्हणजे आता आपल्याकडे श्राद्ध वगैरे जे करतो, किती जणांची श्राद्ध करणार तुम्ही? वडील, हो. आजोबा, हो. पणजोबा. आणि पणजोबांचंही नाव विचारतात ते बरेच जणांना माहीतही नसतं. नाही. मग तिथे ती पिढी तोडण्याचा एक संस्कार असतो की पाठचे आता तुम्ही काही करायचं नाही. आता वडील गेलेत ना, तर वडील, आजोबा यांचं करा, पणजोबा बाजूला केले. म्हणजे हा धर्मांना तुम्हाला हे सूट दिलेली आहे की किती जणांचं तुम्ही करत बसणार पिढ्यांपिढ्यांचं, बरोबर. की ती पिढी तोडायची आणि पुढच्या पिढींचे तुम्ही पुढचे विधी करायचे. अशा अर्थानं ते 12व्या 13व्या दिवशी. आणि 13व्या दिवशी तुमचं सुतक जातं, म्हणजे तुम्ही परत मंगल कार्य करायला मोकळे होता. दारावर तोरण बांधलं जातं, गोड पदार्थ केला जातो, मग त्याच्या आवडीचा वगैरे हल्ली करतात. ते जरा मला विचारायचं होतं का, मला शंका आहे त्याच्याबद्दल की गोडाचं जेवण हा जो काही प्रकारे आले ना, 13व्याचं जेवण गोडाचं असावं. हं. तुम्ही काही द्या त्याला. हं. मग ती पद्धत कुठून आली? कारण माणूस गेला तो शोकाचा आहे दिवस, आणि आपण गोडाचं जेवण करतो. नाही, आपल्या धर्मामुळे शोक माणूस नका म्हटलंय. अच्छा. की पंचमहाभूतांपासून आपण जो जन्माला आला तो जाणार आहे. अच्छा. आणि त्यामुळे ते दुःख होणार स्वाभाविक म्हणजे आहे. गेला तो नैसर्गिक आहे. सुटला, तो मुक्त झाला, त्याचा आनंद माना. आनंद मला म्हणण्यापेक्षा की दुःख किती दिवस करणार तुम्ही? अच्छा. तुमच्या बाकीच्या व्यवहारांना तुम्ही लागलं पाहिजे. या दृष्टीने 13व्या दिवशी ते रांगोळी काढायची, हा. तोरण बांधायचं, हो. गोड करायचं, पूजा करायला देवाची सुरुवात हा, करायची. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये आता नेहमीच सामील व्हा. हा, सुरुवात आणि आहे. कावळ्यामध्ये खरंच आत्मा असतो. आता मी त्या कावळ्याची तेही मान्यच आहे. अच्छा. मी तुम्हाला म्हटलं असं की दासबोधच म्हटलेलं आहे सगळे भ्रम, तरी यादीच दिलेली आहे. पण लोकांच्या भावनिक काही कल्पना आहे. अच्छा. आणि त्या दृष्टीनं की माझा माणूस केलंय ते पाठीवळून बघतोय, ही जर कल्पना असेल तर तिथे कावळा असं, आता शास्त्र असं सांगतात की त्या ज्या वेव्ज आहेत किंवा ह्या ते कावळ्याला तिकडे आकर्षित करतात म्हणून कावळा जातो असं म्हटलं जातं. त्याचं तथ्य आहे की नाही हा संशोधनाचाच विषय आहे. बरोबर. तो मलाही सांगता येणार नाही. पण पाळतात. आणि मग असं कुठेतरी माणूस भावनाशील झालेला असतो, तो म्हणतो
की मला जर खरं कुठं ठरवता येत नाही तर केलेलं काय वाईट, करूया असं म्हणणारी लोक आहेत. बरीच जण आता आपल्यातली अशी लिहून ठेवतात की माझं काही विधी करू नयेत हो. असं जिथे पण सांगतात आणि असं त्यांनी सांगितल्यावर पुढची पिढी मोकळी होते. नाही, खरं आहे ते मुळात. नाही तर समाज काय म्हणेल हा जो प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी, बरोबर. की समाजाला वाटेल ह्याला काही दुःखच नाही की काय मी 12-13 नाही केलं तर, असंही लोक मानून करणारी आहेत. आपण हे 16 संस्कार आणि जन्माला आल्यानंतर ते मृत्यूपर्यंत असे वेगवेगळे संस्कार आपण त्याच्यावर चर्चा केली. पण हे सगळं करत असताना म्हणजे तुमचा याच्यातून व्यासंगत लक्षात येतो की तुम्ही किती ते पाहिलं असेल, किती अनुभवलं असेल. आणि अनुभव हा एका ठिकाणी मिळत नाही, तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आणि प्रवास करताना मिळतो, वेगवेगळ्या समाजामध्ये वावरताना मिळतो. समाज म्हटल्यावर मला हा. आठवलं की मुसलमानांमध्ये गुळभात करतात. अच्छा. लगेचच गुळभात करतात हम्म. आणि असंच म्हणजे तो आत्मा आनंदात राहावा अशी कल्पना. अरे वा. आणि रडायचं नाही. हा, रडायचं नाही. असं मानलं जातं की तुम्ही हसत राहा, आनंदी राहा. चांगली गोष्ट आहे. मग अजून तुम्हाला असे काही समाजामधले भेद किंवा जाती धर्मामधले भेद जाणवले का या सगळ्या संस्कारांमध्ये किंवा जगण्याच्या पद्धतींमध्ये? पद्धतींमध्ये बारकावे आहेत, भेद आहेत, पण मला वाटतं मूळ पुन्हा त्या संकल्पनेशी निगडीत हा. आहे की आपण जे मानसशास्त्रीय विचार करतो, सामाजिक विचार करतो, तो विचार प्रत्येक धर्मात केलेला आहे. आणि मग फरक आहेत, कृतींमध्ये फरक असतील अच्छा. थोडेफार, पण प्रत्येक धर्मामध्ये हे विचार, विरेचनाचा जो विचार आहे, म्हणजे मला सुरुवातीला असं वाटायचं की काय वाढवायला जायचं लोकांना सांत्वनाला. मी कधी जात नव्हते सुरुवातीला की सांत्वनाला कसलं जायचं, त्यांना आठवणी काढायच्या आणि रडायला हो, लागायचं. हो. पण मग जसं सायकोलॉजीचं आपण वाचायला लागतो तेव्हा कळलं की ते गरजेचं आहे. अच्छा. त्यांच्या आत साठलेलं दुःख आहे ते बाहेर पडलं बोलून की ते मोकळे होतात. अच्छा. तर ते गरजेचंही आहे. म्हणूनही काही ठिकाणी बघा ते आपण रुदाली वगैरे पिक्चर पूर्वीचा हो, हो, बघितलाय हो, हो. की रडवलं जातं मुद्दाम, येऊन रडवायला बसवलं जातं लोकांना. तर सृजन हो, जगण्याचे आयाम असतात, ते सुसंस्कारित असतात, कुसंस्कारित असतात. 16 संस्कार जगण्याची एक बाजू दाखवते, भाषा उच्चारण जगण्याची अभिव्यक्ती दाखवते. हे जे रुजतं ते एकाच संस्कृतीमध्ये रुजतं, एकाच मातीमध्ये रुजतं. फक्त त्याचं वेचन कसं करायचं, आपल्याला हवं ते कसं घ्यायचं आणि सर्वांप्रती ते कसं सुपूर्द करायचं किंवा आपण त्याच्यातून संपृक्त कसं व्हायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं असतं. कारण हे जे संस्कार आहेत ते 16 असतील, 42 असतील किंवा 100 असतील, संस्कार जरी कितीही असले तरी ते आपण आपल्यामध्ये किती रिगवून घेतलेले आहेत ते खूप महत्वाचं असतं. आणि जसं बर्वे मॅडम म्हणाल्या, आणि आपले नातेभेद जे आहेत, मनभेद जे आहेत, संस्कृती भेद जे आहेत, ते सर्व एका छोट्याशा शिवीने कळतात. पण ते कळतात म्हणजे काय, आपली उपज काय आहे ते त्याच्यातून कळतं. त्यामुळे या चांगल्या वाईटाच्या परिघामध्ये न अडकता जे वेदक आहे ते आपण निवडावं आणि त्यातून अर्थातच चांगल्या गोष्टींचा लाभ आपणही घ्यावा, दुसऱ्यालाही द्यावा आणि या समाजाचा एक सुसंस्कृत नागरिक घडावा, एवढीच फक्त या निमित्ताने अपेक्षा. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात. धन्यवाद.